राष्ट्रपिता ही पदवी किती मोठी आहे नाही का? पण विचार करा, एक सामान्य माणूस मोहनदास करमचंद गांधी अख्ख्या देशाचे पिता कसे बनले? चला तर मग आज आपण त्यांच्या महात्मा बनण्याचा आणि एका देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा हा अद्भुत प्रवास उलगडून पाहूया. मी तुम्हाला एक ताईत देतो. आठवा त्या सर्वात गरीब, त्या सर्वात असहाय्य माणसाचा चेहरा, आणि मग बघा तुमचे सगळे संशय आणि स्वार्थ कसे नाहीसे होतात. हे आहेत गांधीजींचे शब्द. आणि खरं तर त्यांच्या संपूर्ण विचारांचं सार आपल्याला या एका वाक्यात सापडतं. माहितीये, जेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी 1944 मध्ये त्यांना पहिल्यांदा राष्ट्रपिता म्हटलं, तेव्हा त्यामागे हीच भावना होती. कारण गांधीजींचा लढा हा नेहमीच समाजातील त्या शेवटच्या, त्या सर्वात गरीब माणसासाठी होता. तर मग तोच मूळ प्रश्न पुन्हा समोर येतो. एक सामान्य माणूस संपूर्ण राष्ट्राचा पिता बनतो कसा घडला असेल हा प्रवास? चला, हाच प्रवास आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. कुठल्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात ती अगदी लहानच असते. गांधीजींच्या बाबतीतही अगदी तसंच होतं. चला, त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षांपासून सुरुवात करूया, जिथे मोहनदास नावाच्या एका सामान्य मुलामध्ये महात्मा घडण्याची बीजं रोवली जात होती. तर बघा, 1869 मध्ये गुजरातच्या पोरबंदरमध्ये जन्म झाला. मग त्या काळच्या प्रथेप्रमाणे अगदी लहान वयात, म्हणजे वयाच्या 13व्या वर्षी कस्तुरबा यांच्याशी विवाह झाला. पुढे 1888 मध्ये ते कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी थेट लंडनला गेले. आणि मग आलं ते वर्ष जे त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. 1893, जेव्हा एक तरुण वकील म्हणून त्यांचं पाऊल दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पडलं. आणि इथूनच सगळं बदलणार होतं. दक्षिण आफ्रिका हे त्यांच्यासाठी फक्त एक कामाचं ठिकाण नव्हतं. ती होती एक प्रयोगशाळा, एक अशी जागा जिथे त्यांच्यातला कार्यकर्ता, त्यांच्यातला नेता घडणार होता. एका नव्या रणनीतीचा जन्म होणार होता. कल्पना करा, एक तरुण शिकलेला वकील, आणि त्याला वर्णभेदावरून, त्याच्या रंगावरून, भर रेल्वेतून सामानासकट बाहेर फेकलं जातं. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना याच तीव्र वंशभेदाचा आणि अन्यायाचा सामना करावा लागला. आणि त्या एका घटनेने, त्या एका अपमानाने त्यांच्या मनात संघर्षाची अशी एक ठिणगी पेटवली, जी पुढे जाऊन संपूर्ण ब्रिटिश साम्राज्यासाठी वणवा ठरणार होती. आता या अन्यायाविरुद्ध लढायचं कसं? तलवारीने? नाही. गांधीजींनी एक असं शस्त्र शोधून काढलं जे कोणत्याही तलवारीपेक्षा, कोणत्याही बंदुकीपेक्षा जास्त शक्तिशाली होतं. आणि ते शस्त्र होतं सत्याग्रह. सत्याग्रह म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सत्याचा आग्रह. गांधीजींनी याला सत्यशक्ती किंवा आत्मशक्ती म्हटलं. म्हणजे हिंसेने नाही, तर आपल्या आत्मिक शक्तीने, सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने अन्यायाला हरवणं. आणि या अनोख्या शस्त्राचा पहिला यशस्वी प्रयोग त्यांनी याच दक्षिण आफ्रिकेच्या मातीत केला. आणि मग 1915 साली दक्षिण आफ्रिकेच्या अनुभवांच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेले गांधीजी भारतात परतले. आता ते पूर्वीचे मोहनदास राहिले नव्हते. इथूनच भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या एका नव्या निर्णायक पर्वाला सुरुवात झाली. एका विखुरलेल्या देशाला एका ध्येयाने जागं करण्याचं मोठं काम आता सुरू होणार होतं. आणि मग काय, आंदोलनांची एक लाटच आली. बिहारमधला चंपारण सत्याग्रह असो किंवा अहमदाबादच्या गिरणी कामगारांचा संप, मग खिलाफत चळवळ, असहकार आंदोलन, आणि पुढे जाऊन तर मिठाचा सत्याग्रह आणि 1942चं भारत छोडो आंदोलन. गांधीजींनी एकामागोमाग एक अशा चळवळी उभ्या केल्या, ज्यांनी करोडो सामान्य भारतीयांना स्वातंत्र्याच्या लढ्यात खेचून आणलं. यातलीच एक चळवळ तर अक्षरशः अजरामर झाली. ती म्हणजे 1930ची दांडी यात्रा. विचार करा, 240 मैलांची पायपीट. कशासाठी? तर मुठभर मिठासाठी. पण तो फक्त मिठाचा प्रश्न नव्हता. तो होता ब्रिटिश सत्तेच्या अन्यायी कायद्यांविरुद्धचा एक शांत पण प्रचंड शक्तिशाली प्रहार. या एका मोर्चाने अख्ख्या ब्रिटिश साम्राज्याची झोप उडवली होती आणि त्याचा आवाज जगभर पोचला होता. पण या सगळ्या आंदोलनांमागे, या सगळ्या लढ्यामागे एक भक्कम वैचारिक पाया होता. काही ठाम तत्त्व होती. आणि ही तत्त्व म्हणजे नुसते विचार नव्हते, तीच त्यांच्या लढ्याची खरी ताकद होती, खरी शक्ती होती. तर काय होती ही तत्त्व? पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहिंसा. मनात, शब्दात आणि कृतीत कुठेही हिंसा नाही. दुसरं सत्याग्रह, म्हणजे सविनय कायदेभंग करून, असहकार करून अन्यायाला विरोध करणं. तिसरं उपवास. हे फक्त जेवण सोडणं नव्हतं, तर आत्मशुद्धी आणि ब्रिटिश सरकारवर नैतिक दबाव टाकण्याचं एक शक्तिशाली साधन होतं. आणि चौथं, त्यांचं आयुष्यभराचं स्वप्न, धार्मिक सलोखा, हिंदू मुस्लिमांचं ऐक्य. हे चार त्यांच्या कार्याचे आधारस्तंभ होते. आणि मग
अनेक दशकांच्या या अथक संघर्षाचं फळ मिळालं. तो विजय मिळाला, पण त्या विजयासोबतच एक भयंकर शोकांतिकाही देशाच्या दारात उभी होती. हा वारसा दुधारी होता. 1947 तो दिवस उजाडला. 15 ऑगस्ट 1947. ज्या क्षणासाठी पिढ्यानपिढ्यांनी संघर्ष केला होता, बलिदान दिलं होतं, तो स्वातंत्र्याचा क्षण आला. भारत स्वतंत्र झाला. पण हा स्वातंत्र्याचा आनंद तो फार काळ टिकला नाही. अवघ्या काही महिन्यांतच 30 जानेवारी 1948 ज्या माणसाने संपूर्ण देशाला अहिंसेचा मार्ग दाखवला, त्याच महात्म्याची हिंसकपणे हत्या करण्यात आली. ही हत्या नथुराम गोडसेने केली होती. एक असा राष्ट्रवादी ज्याचा गांधीजींच्या धार्मिक सलोख्याच्या, विशेषतः हिंदू मुस्लिम ऐक्याच्या विचारांना तीव्र विरोध होता. गांधीजींचा देह संपला, हो, पण त्यांचे विचार ते आजही जिवंत आहेत. इतके की त्यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर आज फक्त भारतातच नाही, तर संयुक्त राष्ट्रांतर्फे संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. यापेक्षा मोठा जागतिक सन्मान तो कोणता असू शकतो? आणि हाच वारसा आज आपल्याला एका फार मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो. आजच्या जगात जिथे सगळीकडे हिंसा, द्वेष, असहिष्णुता वाढताना दिसतीये, अशा परिस्थितीत गांधीजींनी दाखवलेला सत्य आणि अहिंसेचा मार्ग, ती सत्य शक्ती खरंच आपलं जग बदलू शकते का? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.